आपल्याला पाहायला मिळतोय सोनिका माता मालोडी बी आणि ससू नवगर या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहताय। सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला चिन्मय आणि एका बाजूला लोकेश। बॉलिंग ट्रॅक वरती स्वराज मडवी। पहिल्या मॅच मध्ये त्याच्या विरोधात धावा चांगल्या आल्या होत्या, परंतु इथून त्याला कमबॅक करावं लागेल कारण 4 षटकांचा सामना आहे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ससू नवगर संघ देखील पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी या संघाची पाहायला मिळाली। खरं तर करण पाटील इंजर्ड झाला आणि त्यानंतर जर पाहिला तर संघामध्ये बदल पाहायला मिळाले। सलामीला यावेळेस चिन्मयला तुम्ही पाहताय। स्वराज मडवी बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट। पहिलाच बॉल या मॅच मध्ये। गोलंदाज तयार हो। यावेळेस पाहिलं तर डिफेन्सिव्हरित्या खेळलेत बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग स्वराजच्या माध्यमातून पाहायला मिळते। चांगला चेंडू कारण राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत आणि टप्पा पडल्यानंतर अँगल बनतोय आणि इथे जर पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह चिन्मयने केला होता, अपयशी ठरले। पहिल्या चेंडूवरती अगदी जर पाहिलं तर धाव मिळाली नाही। चांगल्या चेंडूची समाप्ती केली आहे स्वराज मडवी या गोलंदाजानं। पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज राईट आर्म राऊंड विकेट या मॅचमध्ये हो। यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। इट इज अ वाईट बॉल कारण पडल्यानंतर भरपूर जास्त अँगल क्रिएट झाला। ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्यामुळे इट इज अ वाईट बॉल। इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय। वेग भन्नाट आहे परंतु लेंथ खराब होती। ते जर पाहिलं तर ऑफ स्टंपला लेंथ पाहायला मिळाली आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडूने भरपूर जास्त वळण प्राप्त केलं आणि इथून वाईट बॉल पाहायला मिळाला या मॅच मध्ये। राऊंड विकेट पुन्हा एकदा स्वराज मडवी बॉलिंग ट्रॅक वरती। यावेळेस बॅटची कडा लागली आहे। शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग आणि सिंगल मिळते। सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती। 2 धावा दाफलकावरती तुम्ही पाहताय। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। एका बाजूला ससू नवगर संघ मैदानावरती बॅटिंग करतोय, त्यांच्या अपोजिटला सोनिका माता मालोडी बी संघ मैदानावरती तुम्ही पाहताय। स्वराज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट। स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते लोकेश हा फलंदाज हो। यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला। स्वराजच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे। त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली आहे। ज्या वेळेला फलंदाज त्याच्या विरोधात खेळतो त्याचा यूज फुटवर्क कसा आहे याचा तो परिपूर्ण अभ्यास करतो आणि तदनंतर गोलंदाजी करतो स्वराज मडवी। अगदी या मॅचमध्ये देखील तशीच काही गोलंदाजी त्याची पाहायला मिळते। सलग दुसरा चेंडू डॉट आहे कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूने टेक ऑफ घेतला, रायझिंग डिलिव्हरी बाउन्स प्राप्त झाला आणि पूल करण्याचा प्रयत्न लोकेशने जरूर केला। पुन्हा एकदा अपयशी ठरले त्या मॅचमध्ये। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 2 धावा फलकावरती तुम्ही पाहताय ससू नवगर क्रिकेट क्लब या टीमच्या। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट। स्वराज मडवी स्ट्रायकिंग एंडला लोकेशला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये हो। यावेळेस मोठा फटका मिड विकेटला टर्न केलाय। विघ्नेश इथे आहेत, प्रयत्न करतायत परंतु कॅच ड्रॉप आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर दाबाची संधी आणि दाबाच्या स्वरूपात इथे लोकेश बाद झाले त्या मॅचमध्ये, फलंदाज बाद। चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता परंतु डीपमध्ये कॅच ड्रॉप आणि तदनंतर धाबाच्या स्वरूपात इथे पहिली विकेट या मॅचमध्ये लोकेश बाद झाले। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना इथे जर पाहिलं तर तुम्ही फलंदाज अमयला पाहताय। पहिल्या मॅचमध्ये अमयच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा देखील पाहायला मिळाल्या परंतु या मॅचमध्ये त्याला जबाबदारीनं खेळावं लागेल कारण सोनिका माता मालोडी बी संघ एक चांगल्या धाटणीचा संघ आहे
आणि त्या संघाच्या माध्यमातून नेहमी चांगली कामगिरी तुम्ही पाहता. पहिल्या षटकामध्ये स्वराजने इम्प्रेस केलं. सुरुवातीला लोकेशवरती दबाव टाकला, त्याच्या विरोधात डॉट बॉल आणि तदनंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लोकेशने केला, अपयशी ठरले आणि धावाच्या स्वरूपात या मॅचमध्ये लोकेश बाद झालेत. नवीन फलंदाज अमय मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर जास्त वळतोय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला अँगल बनवला होता या चेंडूवरती खरं तर आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना ससू नवगर या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजेच काय, मॅचच्या पूर्वार्धामध्ये सोरिका माता मालुडी संघाने अधिराज्य गाजवलंय असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये स्वराज मडवीची गोलंदाजी अप्रतिम राहिली आणि या षटकामध्ये त्याने इम्प्रेस केलं. पहिल्या मॅचमध्ये तो अपयशी ठरला जरूर, परंतु या मॅचमध्ये अफलातून गोलंदाजी राहिली. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश मडवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला चिन्मयला तुम्ही पाहताय. इथून जर पाहिलं तर चिन्मयला देखील आक्रमक व्हावं लागेल. पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाज शांत राहिले, त्यांच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत, परंतु चिन्मयला जबाबदारी घ्यावी लागेल आणि जबाबदारी स्वीकारत असताना या मॅचमध्ये संघाला अनुकूलता त्याला द्यावी लागेल. कारण त्याच्याकडे देखील क्षमता, सलामीला तो येत असतो, मोठे फटके खेळत असतो, परंतु आज तर या मॅचमध्ये संघाला गरज आहे आणि खऱ्या अर्थानं चिन्मयला या मॅचमध्ये अनुकूलता द्यावी लागेल आपल्या टीमसाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश मडवीला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 तो हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट. हो, यावेळी चिन्मयच्या बॅटमधून मोठा प्रहार, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 7 धावांसाठी येतोय षटकार. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ 7 धावांसाठी घणाघाती स्ट्रोक चिन्मयच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली, परंतु विघ्नेशच्या विरोधात या मॅचमध्ये षटकार ठोकला फलंदाज चिन्मयनं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पण उल्लेख जरूर केला या खेळाडूचा, तो चांगली सुरुवात करून देत असतो आणि या मॅचमध्ये देखील सुरुवातीची गरज आहे आणि लगेचच त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये षटकार आला. यावेळेस स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि इथे चेंडू आलाय डॉट. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती तुम्ही पाहता. विघ्नेश मडवी चांगलं कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर डॉट चेंडू पाहायला मिळतो या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील मिस्की हुक शॉट पाहायला मिळतोय. फिल्डर आहे तिथे, डाऊन द बॉल, इथे कॅच ड्रॉप. हो, इथे झेल सुटला, चिन्मयचा झेल सुटलाय. ज्या चिन्मयच्या बॅटमधून षटकार आलाय ना, त्या चिन्मयचा झेल सोडला आणि खरं तर संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या कॅचेस सुटलेल्या आहेत या मैदानावरती. जर तुम्ही पाहिलं तर फिल्डिंग खराब राहिली आहे. पकडा कॅच जिंका मॅच हे मॅचचं समीकरण आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये बहुतेक संघाने भरपूर साऱ्या चुका केलेत. कॅच ड्रॉप झाल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये देखील. मालुडी संघाने देखील समीर राऊतचा अशाच प्रकारे काही झेल सोडला होता आणि तिथून समीर राऊतनं चांगली बॅटिंग केली होती. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील हवेत खेळले होते. पॉइंटला फिल्डर आहे, प्रयत्न करतायत. इथे देखील अजून एक संधी मिळते चिन्मयला. दुसऱ्यांदा झेल सुटला या षटकामध्ये. स्वराज मडवी चुकी करतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅचमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला मालुडी संघ तर एका बाजूला ससू नवघर आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो, खोलात टाकलाय, मिड विकेटला वळवलाय बॉल. अगदी फिल्डर आहे डीप मध्ये रुपेश काठे आणि त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल असं मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावर. 13 धावा या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. या षटकामध्ये धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा. आतापर्यंत विघ्नेश मडवीच्या विरोधात 10 धावा पाहायला मिळाल्या. चिन्मयच्या बॅटमधून धावा आल्या. अमय देखील चांगली साथ देतोय त्याला या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट.
ओ यावेळेस पाहिलं तर विकेट करण्याचा जरूर प्रयत्न, फॉलिंग स्वीप करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु इथे जर पाहिलं ना तर शरीराचा वेध घेतला आणि इथे सिंगल मिळाली याही चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ससू नवगड टीमनं फलकावरती धावा केल्या, त्या 14 धावा. 14ला 1 अशी स्थिती आहे सध्या ससू नवगड संघाची या मॅचमध्ये. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. नव्या रंगात नव्या ढंगात या क्रीडा स्पर्धेचं आयोजन याही वर्षी अफलातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त डोलारा उभारलाय आणि यासाठी प्रचंड मेहनत आहे देवेश ग्रुपची, आणि देवेश ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही ही क्रीडा स्पर्धा पाहताय. आणि अगदी जर पाहिलं तर क्रिकेटला पोषक वातावरण निर्मिती या मैदानावरती पाहायला मिळते आणि या संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळतं सध्याच्या घडीला. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. लाजवाब आयोजन तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर 3 फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळलं जाईल. सुरुवातीला जर पाहिलं तर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा, तदनंतर भिवंडी 40+ आणि तदनंतर GCA अंतर्गत संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. म्हणजेच एक चांगल्या दर्जाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती विशाल रावते आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला चिन्मय हा फलंदाज. यावेळेस पाहिलं तर चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेने खेळलेत. मिड ऑनला फिल्डर आहे परंतु लॉंगवरून पुढे आलेत. यावेळेस पाहिलं तर सिंगल मिळते, सेकंडचा कॉल नाही आहे. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या मॅचमध्ये जबरदस्त खेळ राहिला. सोनिका माता मालुडी संघाचं देखील कौतुक करावं लागेल. प्रत्येक धाव बनवण्यासाठी संघर्ष करतायत फलंदाज, कारण त्यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी केली जाते. सुरुवातीला स्वराज मडवीने चांगली गोलंदाजी केली, परंतु या षटकामध्ये विशाल रावते देखील दमखम दाखवत आहेत. ओ फुलटॉस चेंडू होता, टायमिंग करू शकले नव्हते. आडव्या बॅटने केले, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल आहे आणि धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज अडचणीमध्ये सापडतात की काय. यस, फलंदाज बाद होतोय. अमय बॅक टू द पेव्हिलियन. झालेत. नवीन फलंदाज हर्षद मैदानावरती दाखल होते. मागच्या मॅचचा हिरो, काय बॅटिंग केली होती आणि काय गोलंदाजी केली होती. अष्टपैलू खेळ दाखवला होता हर्षदनं आणि तोच हर्षद मैदानावरती दाखल होतोय आणि इथून त्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. आपण मगाशी देखील उल्लेख केला, करण पाटील इंजर्ड झाला आणि करण पाटील नसताना देखील ससू नवगड संघाने पहिल्या मॅचमध्ये विजय संपादन केलं होतं. म्हणजेच या संघाची क्वालिटी आपल्याला दिसली होती, कारण चांगल्या धाटणीचा संघ आहे. अलीकडच्या काळामध्ये ससू नवगडचं क्रिकेट देखील भरपूर प्रगल्भ झालं आणि मैदानामध्ये तुम्ही त्यांचं क्रिकेट देखील पाहताय. बॉलबॅक ड्राईव्ह, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये विशाल रावतेने चेंडूला स्टॉप केला. इथे धाव येत नाही आहे, इथे चेंडू आलाय डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल रावते. बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्मवरती विकेट. स्ट्रायकिंग एंडला हर्षदला तुम्ही पाहताय. हो, यावेळेस चांगला स्ट्रोक, परंतु तिथे फिल्डर आहे, मिस्टेक करतायत विशाल मडवी आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. याला आणि हर्षदच्या बॅटमधून हा फटका येतोय. शपल क्रॉस झाले आणि तदनंतर फक्त चेंडूला दिशा दिली. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. वेगाने चेंडू सीमारेषा ओलांडत असताना 4 धावा मिळाल्या हर्षदला या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिला तर कव्हर पॉइंटला सुरेख फटका डीपमध्ये. निलेश काठे चांगली फिल्डिंग करतायत, चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा मिळतील या चेंडूवरती. फिल्डिंग चांगली आहे निलेश काठेच्या माध्यमातून, कारण डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या जवळ ते फिल्डिंग करतायत. अगदी चेंडूला स्टॉप केलं. फटका सुंदर होता हर्षदचा, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल आणि ते 2 धावा सेव्ह केल्या त्यांनी असंच म्हणावं लागेल.
संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे 22 या आकड्यावरती. विचार रावते पुन्हा एकदा. हो, यावेळेस स्विंग अँड मिस. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला, कमी गतीनं हा चेंडू टाकला होता आणि इथे चेंडू आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती निलेश काटे. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर 22 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी राहिली आहे सोनिका माता मालुडी संघाची, परंतु इथून जर पाहिलं ना या स्लॉगवरच्या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. एका बाजूला जर तुम्ही पाहताय चिन्मयीला त्याच्या बॅटमधून सुरुवातीला षटकार आला, परंतु तदनंतर तो शांतच राहिला. परंतु या षटकामध्ये त्याला आक्रमक व्हावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट निलेश काटे. वेगवान गोलंदाज, तेज तरार गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. भन्नाट वेगानं गोलंदाजी करत असतो. ओव्हर द विकेट राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. पहिला चेंडू टाकत असताना इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोचली या 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण धावाच आलेल्या नाही आहेत. इथून 10 किंवा 15 पेक्षा जास्त धावा बनवल्या ना तर तिथून ससूनगर संघ फाईट करू शकतो या मॅचमध्ये, कारण या संघाची गोलंदाजी चांगली आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज निलेश काटे. यावेळेस देखील शप्पल क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट चेंडू, कारण ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाचण्याचा प्रयत्न करतोय निलेश. या मॅचमध्ये सातत्यानं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं जातं आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच जास्त बाहेर पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा वाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. चिन्मय मेहनत करतायत मैदानावरती, कारण सलामीला जरूर आलेत परंतु प्रयत्न देखील करतायत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत या मॅचमध्ये. स्विचीचा फटका, सुरेख फटका. अगदी जर पाहिला तर त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी खराब आहे, परंतु काय घडलंय आणि बॉल सीमारेषा ओलांडत असताना चिन्मयच्या बॅटमधून येतोय चौकार या मॅचमध्ये. फटका एक्झिक्यूट केला होता आणि 4 धावा मिळाल्या. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 28 या आकड्यावरती. धावा येतात या षटकामध्ये, कारण निलेशनं सुरुवातीला 2 चेंडू वाईट टाकले आणि लगेचच त्याच्या विरोधात चौकार आला. म्हणजेच एका चेंडूवरती त्याने 6 धावा खर्च केल्या असंच म्हणावं लागेल. चिन्मय चांगली बॅटिंग करतोय. निलेश काटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला चिन्मय. त्याच्या बॅटमधून नुकताच चौकार आला. चांगली बॅटिंग तो करतोय. यावेळेस देखील खराब चेंडू पाहायला मिळतोय. चुकीची लाईन आहे. दिशा आणि दशा या 2 शब्दामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे. आणि आपल्या संघाची दिशा जर चुकली ना तर आपल्या संघाची दशा होते. अगदी तसंच काही या षटकामध्ये सातत्याने दिशा भरकटतोय गोलंदाज निलेश काटे. आतापर्यंत 3 चेंडू वाईट टाकलेत आणि तिथून धावा देखील आले टीमसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 29 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश काटे. राईट आर्म ओव्हर द विकेट. या मॅचमध्ये यावेळेस देखील स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट बॉल. सलग या षटकामध्ये 4 चेंडू वाईट टाकलेत निलेशनं.
कुठेतरी विचार करावा लागेल, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, चर्चा करावी लागेल निलेश सोबत कॅप्टनला. खरं तर सातत्याने वाईट चेंडू येत आहेत, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. आणि इथून जर पाहिलं ना तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावरती. 30 धावा तुम्ही पाहता या मॅच मध्ये. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ससूनगर संघ प्रयत्न करतायत धावा बनवण्याचा, परंतु त्यांना एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील मिळतात या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट निलेश काटे बॉलिंग ट्रॅक वरती. ओ फुल टॉस बॉल, स्विचीचा फटका, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा ओलांडतोय, चिन्मयच्या बॅट मधून येतोय षटकार. फुलटॉस चेंडू आणि स्विचिटचा फटका चिन्मयच्या बॅटमधून या मॅच मध्ये आलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर या फटक्यांसाठी चिन्मय जाणले जातात, सलामीला आलेत आणि त्यांच्यावरती का विश्वास दाखवलाय या मॅच मध्ये ते दाखवत असताना अफलातून बॅटिंग करतात. कारण सुरुवातीला विकेटची पडझड झाली या मॅच मध्ये. लोकेश लवकर बाद झाले, तदनंतर अमय देखील बाद झाले. हर्षदच्या सोबतीनं या मॅच मध्ये भागीदारी करण्याचा जरूर प्रयत्न राहिला आहे आणि धावा देखील येतात या षटकामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये ससूनगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण हा संघ 36 धावांवरती देखील फाईट करू शकतो. या संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. मागील मॅच मध्ये या संघाची तुम्ही गोलंदाजी पाहिली होती. हर्षद पाटील इम्प्रेस केलं होतं आपल्या षटकामध्ये. अगदी कमी धावा देऊन त्यांनी भरपूर सारे विकेट घेतल्या. अगदी अशा पद्धतीच्या गोलंदाजी समोर खेळताना तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होत असतो आणि या षटकामध्ये निलेश धावा खर्च करतायत. राऊंड विकेट. हो याही वेळेला स्विचिटचा फटका. फिल्डर रुपेश काटे प्रयत्न करतायत, धावतायत, परंतु चेंडू अडवण्यात त्यांना यश प्राप्त होतोय. चांगली फिल्डिंग, काय एफर्ट्स लावलाय, कमालीचा एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी एक धाव त्यांनी सेव्ह केली असंच म्हणावं लागेल. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली रुपेश काटेच्या माध्यमातून. या 3 धाब्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. 39 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहता. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर कमी धावा धावफलकावरती तुम्ही पाहिल्या आणि इथून धावा येत आहेत टीम ससूनगरसाठी. निलेश काटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. हो यावेळेस चांगला चेंडू आहे. यष्टीरक्षक विशाल मिस्टेक करतात, परंतु बॅकअप चांगली आहे. बाईच्या स्वरूपात धाव मिळेल आणि या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावरती. अजून मात्र या षटकामध्ये काही चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती आणखीन एक मोठा फटका आला ना तर ससूनगर देखील चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. चिन्मयचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे चिन्मयनं. अनेक वेळा आपण असं म्हणतो ना, दुःखाची जाण आणि अगदी जर पाहिलं ना जबाबदारीची जाण ज्याला असतं ना तो खेळाडू अगदी त्याग करत असतो आणि चिन्मयच्या बाबतीत अगदी तसंच काही घडलंय. या मॅचमध्ये त्याला जबाबदारीची जाण आहे, दुःखाची जाण आहे आणि इथून तो चांगली बॅटिंग करतोय. प्रत्येक धावेसाठी मेहनत घेतोय मैदानावरती. राऊंड विकेट. निलेश काटे. हो स्विचीचा फटका खोलात टाकला होता. चेंडू खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, परंतु इथे चेंडू आलाय डॉट. इथे चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि इथे बीट केलाय फलंदाज चिन्मयला. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती टाकावा लागेल निलेश काटेला. थोडासा दबाव आहे गोलंदाजावरती, कारण सुरुवातीच्या 3 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली, परंतु निलेशकडे देखील क्षमता आहे. तो कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. मागील चेंडूवरती त्यांनी कमबॅक केलं कारण डॉट चेंडू त्याच्या माध्यमातून आला. राऊंड विकेट. हो यावेळेस देखील सलगचा दुसरा चेंडू डॉट. वा काय जबरदस्त कमबॅक केलाय. मागील 2 चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवलं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावरती आणि 41 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टीम ससूनगरनं सोनिका माता मालोडी बी या संघासमोर ठेवलाय. आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 बलाढ्य संघामध्ये तुम्ही सामना पाहणार आहात.
जय महाकाल मालजीपाडा आणि टिवरी स्पोर्ट टिवरी या दोन संघामध्ये आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. जय महाकाल मालजीपाडा आणि टिवरी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. यानंतर आपला सामना असणार आहे. चला टिवरी स्पोर्ट टिवरी आणि महाकाल मालजीपाडा दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. टिवरी स्पोर्ट टिवरी आणि महाकाल मालजीपाडा यानंतरचा सामना असेल, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. टिवरी स्पोर्ट टिवरी आणि महाकाल मालजीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. या ठिकाणी टॉस केला जातोय. आदरणीय सन्माननीय जगदीशजी मुकादम यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला स्वर्गीय दामोदर चषक आणि एका बाजूला देवेश ग्रुप असे नाणं आहे. इथे टॉस जिंकला टिवरी संघाने. फक्त निर्णय सांगायचा आहे कारण सामना सुरू आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे टिवरी संघाने आणि मालजीपाडा संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केले आहे. तर सामना सुरू आहे ते 40 धावा काढल्या होत्या ससू नवगर संघाने आणि
41 धावांचं टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी सोनिका मालोडी बी या संघाला. या दरम्यान थोडीशी दुखापत इथे झालेली आहे गोलंदाजाला. पहिल्या चेंडू निर्धावच्या स्वरूपात, त्यानंतर गोलंदाजाला इथे दुखापत झालेली आहे.
तर पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळला गेला होता. 41 धावांचं टार्गेट आहे मालोडी बी या संघासमोर. 4 षटकामध्ये 41 बनवायचे आहेत. सलामीचा फलंदाज विशाल मागच्या सामन्यामध्ये काही फलंदाजी केली होती. 43 धावा नाबाद काढलेल्या होत्या. 63 त्यांना बनवायच्या होत्या, तर 43 विशालने एकट्याने बनवल्या होत्या. आता फक्त 41 बनवायच्या आहेत, त्यासुद्धा 4 षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे हर्षल याचा. दुसरा चेंडू विशालसाठी. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू शरीरावर आदळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू बघितला तर गोलंदाजाला इथे दुखापत झाली, तर दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला दुखापत झालेली आहे. आज दुखापत जास्त होत आहे फलंदाजांना. पहिल्या सामन्यामध्ये करण पाटील दुखापतग्रस्त झाला होता ससू नवघर संघाचा. पुन्हा एकदा हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर. विशाल याच्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. कशीबिशी एक धाव पूर्ण केलेली आहे लेग बाईकच्या स्वरूपात. आणि खातं खोललेलं आहे, अकाउंट ओपन झालेलं आहे लेग बाईकच्या स्वरूपात. 3 चेंडू टाकून झालेले आहेत, फक्त एक धाव आलेली आहे. तर स्ट्राईक लागले फलंदाज हर्षल आणि गोलंदाज हर्षद. द आणि ल यामधला फरक आहे. हर्षल आणि हर्षद. यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आले, झेल घेतलेला आहे. अतिशय सुरेख असा खेळ. पडला तर काखेत पडला होता आणि तिथेच तो अटकून राहिला आणि झेलच्या स्वरूपात ही पहिली विकेट गेलेली आहे सोनिका मालोडी बी या संघाची. हर्षल हा फलंदाज इथे शून्यावर बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेताना रुपेश आलेले आहेत. धावसंख्या ती फक्त 1. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, ती सुद्धा लेग बाईटच्या स्वरूपात आलेली आहे. नवीन फलंदाज रुपेश मैदानात दाखल. 41 बनवायचे आहेत 4 मध्ये. आणि गोलंदाजी खूप चांगली आहे ससू नवघर संघाची. पहिल्या सामन्यात आपण बघितलं खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांनी स्थानिक संघाला पराभूत केलं होतं ससू नवघर संघाने. आयोजक संघ जरीमरी पाये या संघाला पराभूत केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. 36 धावा 44 धावा 5 ओव्हरमध्ये काढून दिल्या नव्हत्या. हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर रुपेशसाठी. इथे मात्र चेंडू लेग स्टिकच्या बाहेर गेलेला आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात इथे दिशेवर नियंत्रण राहिले नाही हर्षद याचं. लेग स्टिकच्या खूप बाहेर जाणार आहे चेंडू. वाईट. धावसंख्येमध्ये होते भर. धावसंख्ये होते 2 धावा या अवांतरच्या स्वरूपातील आलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज रुपेश. कट केले चेंडूला. चेंडू जातोय गली आणि पॉइंटच्या मधून. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 4. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. यानंतर आपण सामना बघाल टिवरी स्पोर्ट टिवरी विपक्ष मालजीपाडा. पुन्हा एकदा गोलंदाज हर्षद गोलंदाजी ट्रॅकवर. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन बॅट्समन रुपेशसाठी. इथे मात्र सुरेख असा चेंडू
निर्धाव चेंडू. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4. एक फलंदाज देखील बाद झालेले आहे. तर 3 षटकं बाकी आहे आणि 3 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत ते 37. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. विशाल अजून खेळपट्टीवर आहे. विशाल ज्याच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये 43 धावा आल्या आणि अशाच प्रकारे काही खेळ झाला होता. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 का 5 धावा आल्या होत्या. विशाल स्ट्रगल करीत होता पहिल्या सामन्यामध्ये, पण दुसऱ्या षटकामध्ये त्याने जी फटकेबाजी केली तो सामना संपवूनच. अमृत आलेले आहेत नवीन गोलंदाज क्रमांक 2चं षटक घेऊन. 18 मध्ये 37 बनवायचे आहेत आणि दुसरे षटक घेऊन अमृत आलेले आहेत. समोर फलंदाज असेल विशाल. अठरा चेंडू 37 बनवायचे आहेत. गोलंदाज अमृत गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल विशाल. पहिला चेंडू अमृत राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना विशालसाठी स्विच हिटचा फटका. एलिव्हेशन चांगले नाही आहे. एक धाव मात्र मिळते. थर्डमॅनला शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेला होता. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 5. एक बाद 5 अशी धावसंख्या झाली. दुसरे षटक मार्गस्थ आहे. फलंदाज रुपेश खेळण्यासाठी सज्ज. समोर गोलंदाज असलेला अमृत. मोठा पटका मारायचा होता. ड्राईव्ह कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेटला. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली 6. आशा इंडस्ट्रीज आणि रिलायन्स एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वासी यतेश आशा हरेश्वरी वैती यासकडून कोणत्याही प्रकारच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे आणि संपूर्ण स्पर्धेसाठी ही ऑफर असेल. यावेळेस स्विच हिटचा फटका. खरे तर झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही तिथे क्षेत्ररक्षकांनी. एक धाव मात्र मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे ती 7. 3 चेंडूवर 3 सिंगल आलेले आहेत. सिंगलने काही जास्त फरक पडणार नाही ससून अवघर या संघाला. एखादा मोठा फटका आला तर मग चिंतेचं वातावरण होईल. ससून अवघरच्या घोटामध्ये इथे अतिशय चांगली गोलंदाजी होत आहे ससून अवघरच्या गोलंदाजांकडून. कुठलाही मोठे फटके मारण्याची संधी मात्र इथे दिलेली नाही फलंदाजांना. फक्त सिंगलने धावा येत आहेत. 7 धावा झालेल्या आहेत. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार. मदतीने धावसंख्या होते ते 11. एक बाद आता दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. पहिला मोठा फटका आलेला रुपेश याच्या बॅटमधून. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा शॉट खेळला होता. सेफ जागा होती परंतु क्षेत्ररक्षक चिन्मय दूरवरून आले होते परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि एक चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 11. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. आत्तापर्यंत 7 धावा या षटकामध्ये खर्च झालेले आहेत. पुन्हा एकदा अमृत रुपेशसाठी. फुलटच चेंडू. चेंडू उडवलाय. बैठक शॉट आणि हा जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. सतरा
पुन्हा एकदा अमृत गोलंदाजी ट्रॅकवर, समोर फलंदाज रुपेश, पुन्हा एकदा चेंडू खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चांगला झेल संपादन करतो मिड ऑफला. चेंडूवर इथे सफलता मिळालेली आहे अमृत याला. 17 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. 17 या धावसंख्येवर दुसरा खतरा आलेला आहे इथे मालोडी बी या संघासाठी. आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा बनल्या गेल्या ते 17, 2 बाद 17. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 24. 12 चेंडू 24 धावांची गरज. आणि जमेची बाजू म्हणजे विशाल रावते अजून आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 झरीमरी पायेचे खेळाडू, त्यानंतर देवेश स्पोर्ट पायेचे स्पोर्टी प्लसचे खेळाडू आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. नवीन गोलंदाज क्रमांक 3चं षटक घेऊन लोकेश आलेले आहेत. 12 चेंडू 24 धावांची गरज. समोर फलंदाज विशाल. पहिला चेंडू कट केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. त्याच दरम्यान वेगाने इथे 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या होती ते 18. तर या स्पर्धेमध्ये आशा इंडस्ट्रीज आणि रियांश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यतेश आशा हरेश्वर वैती याचकडून कोणत्याही प्रकारच्या हॅट्रिकसाठी म्हणजे पूर्ण स्पर्धेसाठी ऑफर आहे. 500 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आलेली आहे. धावसंख्या होती ती 18. पुन्हा एकदा लोकेश चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता विघ्नेशाने. निर्धाव चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. बॅट वरून फिरली, चेंडू खालून राहिला. निर्धाव चेंडू. धावसंख्या येते 18. पुन्हा एकदा लोकेश गोलंदाजी ट्रॅकवर. राऊंड विकेटने गोलंदाजी करताना विघ्नेशसाठी पुन्हा एकदा कट केला आहे. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. पंचांचा इशारा येतो नो बॉल. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल इथे देण्यात आला आहे आणि हा असेल फ्री हिट. वन प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या 20. पाहूया कलाटणी देणारा, सामन्याला कलाटणी देणारी फ्री हिट असेल काही, कारण समोर फलंदाज आहे विशाल. फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. चेंडू उडवलाय, चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेबाहेर. षटकार. फूटवर आलेले, फ्रंट सीटवर आलेले आहे इथे मालोडी बी हा संघ. पुढचा चेंडू लोकेश. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज विशाल. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 27. अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी सोनिका मालोडी बी या संघाला.
गोलंदाज लोकेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राऊंड विकेटने गोलंदाजी करताना समोर फलंदाज विघ्नेश. सुरेख असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्टी देत नाही, निर्धाव चेंडू. सात चेंडू आणि 14 धावांची गरज. 7 चेंडू 14 धावा. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा चेंडू वलवलाय, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. दिले 3 षटकामध्ये 33 धावा आलेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. आणि गोलंदाजीसाठी त्या अमय ते 8 धावा अमयला वाचवायच्या आहेत, तर विशालला त्या 8 धावा बनवायच्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मॅच फिनिश करूनच विशाल गेले होते. पाहूया या सामन्यात सुद्धा मॅच फिनिश करतोय का. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं एक षटकार आला, विघ्नेशाच्या बॅटमधून षटकार. अकुल टप्प्याचा चेंडू, त्याला हुकचा फटका त्याने खेळला आणि चेंडू फाईन लेग क्षेत्रामधून षटकारासाठी गेला होता. सहा मध्ये 8 बनवायचे आहेत. गोलंदाज अमय आलेले आहेत. लांब लचक पावलांचा रनअप अमय्याचा. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणार विशालसाठी. 6 चेंडू 8 धावांची गरज. पहिला चेंडू अमय्याचा विशालसाठी, ते मात्र कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा. धावसंख्या होती ती 35. 5 चेंडू 6 धावांची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा. सामना रंगतदार अवस्थेत आलेला आहे. 5 चेंडू आणि 6 धावा. अमय विशालसाठी पुन्हा एकदा त्याच दिशेने कट केलेला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र काय झाले ते बघायचं आहे. आणि पंचांनी ते तिसऱ्या अंपायरची मदत घेतलेली आहे. तिसऱ्या अंपायरची मदत घेतलेली आहे पंचांनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता विशालने. आणि फलंदाज बाद. कहानी में ट्विस्ट. धाव संख्या जरी 36. 4 चेंडू 5 धावांची गरज. आणि महत्वाचा फलंदाज विशाल बाद झालेला आहे.
4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मालोडी या संघाला सामना जिंकण्यासाठी महत्वाचा फलंदाज विशाल रावते हा धावबाद झालेला आहे. मोक्याच्या क्षणी त्याची विकेट गेलेली आहे. खरे तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, पण कुठेतरी थोडस कमी पडले आणि धावबादच्या स्वरूपात ससूनगर संघाला एक मोठी विकेट मिळाली आहे. तिथे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अमय. 4 चेंडू 5 धावांची गरज. नवीन फलंदाज स्वराज. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव. 3 चेंडू 4 धावा. धावसंख्या होती 37. 3 चेंडू मध्ये 4 बनवायचे आहेत. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. स्पर्धेचा नियम 4 धावा बनवाव्यात लागतील. 3 चेंडू 4 धावांची गरज. अमय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज विघ्नेश. ते मात्र चेंडू उडवलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. 2 धावा. तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते 39. 2 चेंडू 2 धावांची गरज. बॉल टू रन. 2 चेंडू 2 धावांची गरज. काही सामना झाला दोन्ही संघांमध्ये. दोन्ही सुद्धा मातब्बर संघ होते. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई. ससूनगर 11 आणि मालोडी बी. 2 चेंडू 2 धावांची गरज. अमय पुढचा चेंडू विघ्नेशसाठी. इथे मात्र हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडूला ढकलून दिलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज होतोय धावबाद.
सामनावीर स्वराज. सामनावीरचा पारितोषिक जातो स्वराज. आपण यायचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केला होता. स्वराज इज द मॅन ऑफ द मॅच. यानंतरचा होणारा सामना असेल महाकाल मालजीपाडा विपक्ष टिवरी स्पोर्ट टिवरी. मालजीपाडा विरुद्ध टिवरी स्पोर्ट टिवरी. टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवायचे आहेत. मालजीपाडा संघाचा 12वा खेळाडू. मालजीपाडा संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅच स्वराज. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वराज. तर ती ट्रॉफी आपण बघत आहोत ती विराज राजा पाटील याचकडून. तसेच थम्सअपची बाटली नागेश बांद्रे याचकडून. तसेच वेफर पॅकेट धीरज फूड्सचे प्रोप्रायटर धीरज तांगडे याचकडून आलेले आहे. धन्यवाद, अभिनंदन स्वराज. जर दुसरी मॅच सुरू झालेली आहे. महाकाल मालजीपाडा विपक्ष टिवरी स्पोर्ट टिवरी. नाणेफेक जिंकलेली आहे टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर मालजीपाडा संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. मालजीपाडा संघाची 4 षटकांचा सामना असेल. यानंतरचा सामना विजयी संघ विपक्ष मालवडी बी या 2 संघादरम्यान होणार आहे. तरी मालवडी संघाने कुठेही जायचं नाही आहे. जरी आपलं गाव इथून जवळ असला तरी जायचं नाही आहे.